नमस्कार. चला, आज मुस्लिम कायद्यानुसार पालकत्व म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, तर मग यावर एक नजर टाकूया. याचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाहीये. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कायद्याच्या भाषेत अल्पवयीन म्हणजे नक्की कोण? भारतीय सज्ञानता कायदा 1875 नुसार सर्वसाधारणपणे सज्ञानतेचं वय 18 वर्ष आहे. पण लग्न, मेहर अशा काही वैयक्तिक बाबींसाठी मात्र नियम थोडे वेगळे आहेत. मुस्लिम कायद्यात पालकत्वाचे 3 वेगळे प्रकार आहेत. आणि प्रत्येकाचे नियमही वेगळे आहेत. हे पालकत्व अल्पवयीन मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या ताब्यासाठी आणि शिक्षणासाठी आहे. इथे एक स्पष्ट क्रम आहे. ताब्याचा पहिला हक्क हा आईलाच मिळतो. आणि जर कोणी पात्र महिला नातेवाईक उपलब्ध नसेल, तरच ताबा या क्रमाने पुरुष नातेवाईकांकडे जातो. पण हा हक्क काही पूर्णपणे एकतर्फी नाही. काही विशिष्ट परिस्थितीत तो गमावलाही जाऊ शकतो. चला, आता मालमत्तेच्या पालकत्वाचा महत्त्वाचा भाग पाहूया. इथेच खरे फरक स्पष्ट होतात. कायदेशीर पालकांची यादी खूपच ठरलेली आणि मर्यादित आहे. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आई मुलांच्या मालमत्तेची नैसर्गिक कायदेशीर पालक नसते. आणि यामुळेच एक वेगळी श्रेणी तयार होते, डी फॅक्टो म्हणजे स्वयंनियुक्त पालक. हा डी फॅक्टो पालक फक्त एक सांभाळ करणारा असतो, मालमत्तेवर त्याचा काहीही हक्क नसतो. याबद्दल कायदा अगदी स्पष्ट आहे. डी फॅक्टो पालकाला मालमत्ता विकण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणजे अशा पालकाने केलेला व्यवहार पूर्णपणे अवैध असतो. तो सुरुवातीपासूनच रद्द ठरतो. म्हणून कायदेशीर आणि वास्तविक पालकाने केलेल्या विक्रीच्या परिणामांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. थोडक्यात सांगायचं तर हा तक्ता दोन्ही पालकांच्या अधिकारातला मूळ फरक दाखवतो. शेवटी या सगळ्यातून कायद्याचा एकच मुख्य हेतू दिसतो, अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्कांचं संरक्षण करणं.